नमस्कार. आज आपण मुलांक नंबर 8च्या व्यक्तींनी कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. कोणत्या महिन्याची 8, 17 किंवा 26 तारखे जर तुमचा जन्म असेल तर तुमचा मुलांक नंबर 8 आहे. 8 हा शनीचा नंबर आहे आणि शनीची रिझल्ट देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. शनी हा डिलेचा कारक आहे, जमिनीचा कारक आहे, न्यायदेवतेचा कारक आहे, प्रजेचा कारक आहे. असे बऱ्याच गोष्टी आपण शनीबद्दल सांगू शकतो. मुलांक नंबर 8च्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लाईफचा फर्स्ट हाफ हा थोडा स्ट्रगलमध्ये जातो. यांना लवकर रिझल्ट इथे मिळत नाही, खूप एक्सपिरियन्स घ्यावे लागतात आणि लाईफचा जो सेकंड हाफ असतो तिथे मात्र यांना रिझल्ट मिळताना दिसतात. तो थोडा स्मूथली रन होऊ शकतो. तिथे तुमची प्रगती होऊ शकते सेकंड हाफमध्ये. थोडे मुलांक 8वाले व्यक्ती चिवट असतात, पैशाला थोडे कंजूस असतात. हे असं आपल्याला वाटतं, ॲक्च्युली ते कंजूस नसतात. त्यांना पैशाची किंमत जास्त कळालेली असते, कारण त्यांना खूप हर्डल्स, खूप हार्डवर्कने त्यांना पैसा मिळालेला असतो. त्याच्यामुळे त्यांना पैशाची किंमत असते. त्यामुळे ही लोकं जनरली मुलांक 8वाली व्यक्ती बँकिंग, फायनान्स, CA किंवा CS वर्क करू शकतात. तसंच शनीचे रिलेटेड जे बिझनेस आहेत, आयर्न, लेदर याच्यामध्ये सुद्धा छान वर्क करू शकतात. लॉयरसुद्धा चांगले होऊ शकतात. फॅक्टरी चालवणं, रिअल इस्टेट किंवा हार्डवेअर, इन्शुरन्स यासारख्या फील्डमध्ये छान वर्क करू शकतात. शनी जमिनीचा कारक असल्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा हे छान वर्क करू शकतात. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे मुलांक 8वाल्या व्यक्तीने पॉलिटिक्समध्ये जायला काहीच हरकत नाही आहे. जर आपल्या भारताचा मागचा 20 वर्षाचा इतिहास बघितला तर मुलांक 8वाल्याच व्यक्तीने राज्य केलेलं आहे. कारण का असं म्हणण्याचं रिझन असं आहे की मागच्या 20 वर्षाचे जर आपण पंतप्रधान बघितले तर ते मुलांक 8वाली व्यक्ती आहे. मनमोहन सिंग यांचासुद्धा मुलांक नंबर 8 आहे. नंतर नरेंद्र मोदीजी यांचासुद्धा मुलांक नंबर 8 आहे. त्यामुळे पॉलिटिक्सचं फील्ड हे मुलांक 8साठी खूप छान आहे.